पण वारंवार असं भासवलं जातं, कालही म्हटलं गेलं की आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीची चौकशी केली गेली, त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता असे आरोप केले जातात. तुम्ही दिघे गेले किती मला सांगा? 2004 पाहिजे 3-4 आसपास. त्यानंतर तिकीट कधी मिळालं आहे ना मिंदेनं? 4ला पहिल्यांदा. पहिला आमदार कोणी केलं मग? दुसऱ्यांदा तिकीट कधी मिळालं? 9ला. कोणी दिलं तिकीट? नंतर 14ला तिकीट कोणी दिलं? जिल्हा प्रमुख 2010ला कोणी केलं? हे सगळं झाल्यानंतर मंत्री कोणी केलं? 5 वर्ष मंत्री MSRDC खात्याचे राहिलात. नंतर युडी खातं कोणी दिलं? मला तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात सांगा एक मुख्यमंत्री ज्यांनी युडी खातं स्वतःचं बाजूला काढून दुसऱ्या मंत्र्यांना दिलं. पण ते सगळं एक मिनिट, हे सगळं उद्धव साहेबांनी केलं. मग एवढी वर्ष तेव्हापासून आतापर्यंत काही डोळे बंद होते का तुमचे? तुम्ही झोपला होतात का? की स्वतःशी खोटं बोलत राहिलात की मला पदं पाहिजेत, मला हे पाहिजे ते पाहिजे, ओरबाडायचं म्हणून आमच्यासोबत राहिलात? सगळी जी मजा मस्ती होती, सगळी जी पदं घ्यायची होती ती घेतली आणि आता तुम्ही उठून लोकांची खोटं बोलता? एवढी तरी लाज ठेवायला पाहिजे त्यांनी की खोटं बोलायचं तर काय बोलायचं हे भाजपकडून शिकायला पाहिजे. भाजप कसं खोटं बोलतं, अच्छे दिन आएंगे, हे जे खोटं बोलत आहेत. मग एवढं सगळं जर तुम्हाला राग आला असेल आणि आम्ही जर असं वागलो असू, मग 20 वर्ष आमच्यासोबत जे तुम्ही होतात मजा मस्ती करायला, सगळी पदं घ्यायला, जी इतरांना पदं मिळाली ते तुम्ही ओरबाडून घेतली होती. सगळी पदं, राजकीय ओळख तुमची उद्धव साहेबांनी दिली, तिकीट तुम्हाला उद्धव साहेबांनी दिलं, सगळं जे काय ते उद्धव साहेबांनी दिलं. मंत्रीपद देखील उद्धव साहेबांनी 2014ला दिलेलं आहे सरकार आल्यानंतर. हे उद्धव साहेबच तेव्हा अध्यक्ष होते ना पक्षाचे, कोणालाही दुसऱ्याला देऊ शकले असते.